बुलढाणा शहरातील मुस्लिम बहुल इक्बाल नगर परिसरातील रस्ते, नाल्या आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडले आहेत। अल मदीना फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या भागातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि विकास कामांची मागणी केली आहे। बुलढाणा शहरात एकीकडे विकास कामांचा जोर दिसतोय, तर दुसरीकडे मुस्लिम बहुल इक्बाल नगर परिसर अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। टिपू सुलतान चौक ते तेलुगू नगर मार्गावरील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की रस्ता आहे की खड्डा हे समजेनासं झालंय। विशेषतः मिर्झा हॉस्पिटल आणि आसपासच्या रहिवाशांना या रस्त्यावरून प्रवास करताना नाकी नऊ येते। गेल्या 4 वर्षांपासून या रस्त्याची मरम्मतच झालेली नाही। खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे धोके निर्माण झाले असून अपघातांची शक्यता कायम आहे। नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। अल मदीना फाउंडेशनने या समस्येचा गंभीर विचार करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं असून त्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। या भागात न नाल्या आहेत, ना सांडपाण्याचा निचरा आणि रस्त्यांची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे। विकास कामांमध्ये पक्षपातीपणा होतोय का, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत। प्रशासनाकडून तातडीने सर्वे करून या रस्त्यांच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी परिसरातील लोक करत आहेत। इक्बाल नगर परिसरातील नागरिक आता प्रशासनाकडून उत्तर आणि कृतीची वाट पाहत आहेत। जे लोकशाही मार्गाने शक्य होईल ते आंदोलन आम्ही 8 दिवसात करणार आहे। त्यामुळे आमच्या निवेदनाची लवकर दखल घेण्यात यावी। तो तेलुगू नगर ते टिपू सुलतान चौकचा रस्ता 4 दिवसात दुरुस्त करण्यात यावा किंवा नवीन दुरुस्त करण्यात यावा। आणि जे इक्बाल नगरच्या अंतर्गत रस्ते खराब झालेले ते सुद्धा दुरुस्त करण्यात, तिथे कोणती स्वच्छता वगैरे काही होत नाही, कारण हा पूर्ण एरिया मुस्लिम बहुल एरिया आहे। तिथे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। आम्ही इथले नागरिक नाही का, आम्ही टॅक्स भरत नाही का, मग आमच्याकडे का दुर्लक्ष होतं आहे? आमच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। आम्ही 8 दिवसात लोकशाही मार्गाने आंदोलन करू।